स्वागत आहे मित्रांनो परत एकदा तुमचं स्टडी सेशन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आत्ता 10वीचा जो हिंदीचा पेपर होणार आहे तुमचा 2025चा बोर्डाचा तो पेपर, प्रॅक्टिस पेपर मित्रांनो आपण पाहणार आहोत. तरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या विषयाच्या पूर्ण अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. आपण पूर्ण विषयाचे व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील व तुमचा पेपरात फायदा होईल. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, पेपरला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्हाला इथं काही सूचना दिलेल्या आहेत. पूर्ण सूचना अगोदर व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच पेपर लिहायला सुरुवात करायची आहे. पेपर लिहायला तुम्हाला 3 तास वेळ असणार आहे. तरी चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. ते आहे विभाग 1 म्हणजेच प्रश्न नंबर 1 आहे तुमचा. इथे तुम्हाला हा 12 अंक म्हणजेच 12 मार्कासाठी तुमचा प्रश्न नंबर 1 असणार आहे. त्याआधी तुम्हाला इथं निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आधी तुम्हाला हा पूर्ण इथं व्यवस्थित उतारा वाचायचा आहे मित्रांनो. उताराचं वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही नंतर व्यवस्थित उतारा वाचू शकाल. अगोदर उतारा वाचायचा आहे आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची तुम्हाला व्यवस्थित उत्तरं इथं लिहायची आहेत. आकृती पूर्ण कीजिए. होय होय आदमी के गुण. तुम्ही उतारा वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रश्न इथे लिहायला व्यवस्थित येतील. मित्रांनो, प्रश्न आहे 2. गद्यांश में आए हुए शब्द युग्म ढूंढकर लिखिए. म्हणजे तुम्हाला इथं युग्म शब्द लिहायचे आहेत, जे की तुम्हाला त्या उतार्यात व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला ते कळतील. निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में आए हुए पर्यायवाची शब्द लिखिए. वर्षा आणि देहात याला तुम्हाला त्या उतार्या वाचल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सुद्धा व्यवस्थित येतील. प्रश्न आहे 3. वाणी की मधुरता 20 विषय पर 25 से 30 शब्दों में विचार लिखिए. या विषय उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्यावर काय आठवतं हे तुम्हाला तुमच्या शब्दात इथं हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तो तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर आहे आज निम्नलिखित गद्यांश पढ़कर दिए गए सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा हा उतारा व्यवस्थित अगोदर वाचायचा आहे आणि त्यानंतरच प्रश्नांची उत्तरे खाली तुम्हाला तिथे मित्रांनो लिहायची आहेत. उतारा वाचल्यानंतर आपण खाली त्याचे प्रश्न पाहू. कृती पूर्ण कीजिए. आणि व्यवस्थित तुम्हाला हे सुद्धा प्रश्न उतारा वाचल्यानंतर हे सुद्धा प्रश्न तुम्हाला लिहिता येतील. त्यामुळे अगोदर उतारा व्यवस्थित वाचा. त्यानंतर आहे खाली हा प्रश्न वाचा आणि प्रश्न तुम्ही तुमचा लिहा. आता निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में आए विलोम शब्द ढूंढकर लिखिए. पुराणी आणि दिन ह्याचे तुम्हाला विरुद्ध शब्द लिहायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला पुराणी आणि दिन या विषयाचे तुम्हाला उतारात आलेले विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर 3 नंबर आहे प्रकृती की रक्षा करणं हमारा कर्तव्य. ह्या विषयावर तुम्हाला 25 ते 30 शब्दात तुमच्या भाषेत तुम्हाला इथे ह्याचे सुद्धा 2 मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विभाग 2 हा आहे तुम्हाला 8 मार्कासाठी. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातील कविता आलेली आहे. त्याची तुम्हाला 3 कडवे इथे दिलेले आहेत. त्याचे खाली तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. अगोदर कविताचे 3 कडवे व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यानंतर येत आहे कृती पूर्ण कीजिए. हे 2 प्रश्न तुम्हाला इथं त्याची कविता वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तरं लिहायची आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर आता इथं परत एक तुम्हाला खाली कविता दिलेली आहे. ही सुद्धा कविता तुम्हाला अगोदर व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आधी कविता पूर्ण वाचून घ्या, त्यानंतरच खालील प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहा मित्रांनो. त्यानंतर इथं आहे डरता आहे. त्यानंतर तुम्हाला याचे व्यवस्थित तिथे तुम्हाला त्याचे उत्तर कविता वाचल्यानंतर लिहायची आहेत. तर विभाग आहे 3 भाषा अध्ययन. हा तुम्हाला 8 मार्कासाठी मित्रांनो असणार आहे. भाषा अध्ययन म्हणजेच व्याकरण तुम्हाला 8 मार्कासाठी, जसं मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला 8 मार्कासाठी व्याकरण आलेलं आहे, तसेच ह्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला व्याकरण आहे. तर मित्रांनो, अगोदर प्रश्न वाचा आणि त्यानंतरच उत्तर तुम्ही लिहा. त्यानंतर 2 आहे निम्नलिखित में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए.
इथे दोन तुम्हाला दिलेले आहेत, केले आणि शाबास. याचं तुम्हाला वाक्यात उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य एक तुम्हाला इथे बनवायचं आहे. त्यानंतर आहे कृती पूर्ण कीजिए नंबर 3. त्यातून 2 पैकी तुम्ही कोणतं पण एक कृती तुम्हाला इथे पूर्ण करायची आहे. त्यानंतर आहे 4 अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करने वाक्य फिर से लिखिए, चयन करके वाक्य फिर से लिखिए. यादों में जाग उठना, नाक नाक भो सिकुड़ना, बचपन के गीत सुनकर मेरी यादें ताज़े हो गई, अथवा निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए, मन मारना. या 2 पैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न इथं मित्रांनो सोडायचा आहे. त्याचे तुम्हाला 1 मार्क तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर आहे 5 नंबर, कालभेद पहचानना तथा काल परिवर्तन करना. ह्या दोन्हीचं तुम्हाला इथे उत्तर मित्रांनो व्यवस्थित प्रकारे 2-2 मार्कासाठी इथे लिहायचे आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला परत अजून वाक्यभेद तथा वाक्य परिवर्तन याचे सुद्धा तुम्हाला प्रश्न वाचून व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. विभाग 4 रचना विभाग उपयोजित लेखन हा तुम्हाला 12 मार्कासाठी प्रश्न असणार आहे. नंबर 4 हा खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो असणार आहे. सूचनाओं के अनुसार लिखिए. इथं तुम्हाला पत्रलेखन असणार आहे मध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे 2 विषय दिले जाणार आहेत पत्रलेखनाला. तुम्ही त्यापैकी कोणताही एक विषयावर तुम्ही व्यवस्थित पत्रलेखन करू शकता. इथे आहे हा पहा 2 विषय तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका विषयावर तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला कहाणी लेखन आहे, म्हणजेच एक गोष्ट तुम्हाला लिहायची आहे. इथं काही मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला. त्यामध्ये 60 ते 70 शब्दात तुम्हाला व्यवस्थित कहाणी लेखन म्हणजेच गोष्ट लिहायची आहे. त्याचे तुम्हाला 4 मार्क भेटणार आहेत. नाहीतर तुम्हाला त्याला अथवा सुद्धा आहे. एक तर तुम्ही कहाणी लेखन करू शकता, नाहीतर मग हा उतारा तुम्ही इथं वाचून त्यामध्ये 4 प्रश्न असे बनवा की ज्याचे उत्तर तुम्हाला या उतारामध्ये भेटून जाईल. असे तुम्हाला 4 प्रश्न बनवायचे आहेत. त्याचे या उतार्यात तुम्हाला त्याचेच उत्तर भेटतील. नाहीतर तुम्ही गोष्ट ह्या 2 पैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही इथे सोडवू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली आहे निबंध लेखन सुद्धा तुम्ही ह्या 2 विषयापैकी एका विषयावर करू शकता.